नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण संख्यांचे विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय सोपं आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे। कुठल्या संख्येला कोणत्या अंकाने किंवा कोणत्या संख्येने भाग जातो हे झटकन कसं ओळखायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामध्ये बघा, आपण जर एखादी संख्या घेतली, उदाहरणार्थ 93,331 असा प्रश्न आपल्याला येतो की या संख्येला खालीलपैकी कुठल्या संख्येने निशेष भाग जातो। निशेष भाग जाणे म्हणजे काय असतं की बाकी त्या ठिकाणी भागाकार केल्यावरती शून्य बाकी येत असते, त्याला आपण निशेष भाग म्हणतो। आता ह्या 93,331 या संख्येला आपण कोणत्या संख्यांनी भाग जातो हे या ठिकाणी थोडक्यात पाहूया। आता मी प्रत्येक संख्येची एक एक विभाज्यतेची कसोटी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, ती तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिल्यांदा एक जी आहे ही एक या संख्येने सर्व संख्यांना भाग जात असतो, त्यामुळे एक या संख्येने सर्वच संख्या काय आहेत आपण विभाजित करू शकतो। ठीक आहे, पुढे नंतर आता दोनची जर आपल्याला कसोटी बघायची आहे तर या दोनच्या कसोटीमध्ये काय आहे बघा, सर्व समसंख्यांना दोन या अंकाने भाग जातो, दोन या संख्येने भाग जातो। मग ही संख्या सम आहे का विषम आहे? मग सम म्हणजे काय असतं तर एकक स्थानी दोनच्या पटीतील संख्या असतात। दोनच्या पटीतील म्हणजे दोनच्या पाड्यामधील संख्या, म्हणजेच 2 असेल 4 असेल। एकक स्थानी या ठिकाणी 2 4 6 8 0 हे अंक जर असतील तर ती समसंख्या आहे। 2 ने सर्व समसंख्यांना भाग जातो। आता या ठिकाणी ही समसंख्या नाहीये, ही विषम संख्या आहे, त्यामुळे 2ची कसोटी या ठिकाणी चालणार नाही। आता 3च्या कसोटीचा जर विचार केला तर 3ची कसोटी आपल्याला काय सांगते पहा, ही जी संख्या आहे या संख्येमधील सर्व अंकांची बेरीज करायची। सर्व अंकांची बेरीज करत असताना बघा, 9 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 1 या सर्वांची जर बेरीज आपण बघितली तर 9 3 12 12 3 15 15 3 18 18 1 19। आता आलेलं जे उत्तर आहे हे 19 3च्या पाड्यामध्ये आहे का किंवा 3च्या पटीमध्ये आहे का? नक्कीच नसणार, त्यामुळे 3ची सुद्धा या ठिकाणी कसोटी बसणार नाही। पण जर एखाद्या पाड्यामध्ये समजा 63 आहे, आता 6 आणि 3 या दोघांची बेरीज, या दोन अंकांची बेरीज केली तर उत्तर किती आलं? 9। हे 3च्या पाड्यामध्ये आहे, याचा अर्थ या 63ला 3 ने निशेष भाग जातो। मग 3ची विभाज्यतेची कसोटी समजली। आता या ठिकाणी याच अंकावरती आपण बघूया 4च्या विभाज्यतेची कसोटी। 4च्या विभाज्यतेची कसोटी काय सांगते आपल्याला, यामध्ये एक लक्षात घ्या, जसं आपण समसंख्येसाठी एकक या स्थानाचा विचार केला होता तसंच 4च्या विभाज्यतेसाठी आपल्याला दशकचा सुद्धा विचार करावा लागणार आहे। मग दशक आणि एकक या स्थानावरील मिळून बनणारी जी संख्या आहे ती किती आहे? ती आहे 31 31। 4च्या पाड्यामध्ये किंवा 4च्या पटीमध्ये 31 संख्या येते का? पटीमध्ये म्हणजेच काय असतं तर 4च्या पाड्यामध्ये। मग 4च्या पाड्यामध्ये 31 आहे का? नाही, याचा अर्थ 4ची सुद्धा या ठिकाणी कसोटी लागणार नाही। तुम्ही एव्हाना कुठेही या ठिकाणी बघा, आता 524 ही संख्या आहे, मग यामध्ये 4 एकक आहे, 2 दशक आहे, 24 संख्या बनली। 4च्या पाड्यामध्ये 24 संख्या आहे, 6 चोक 24, 6 ने भाग जातो, निशेष भाग जातो। याचा अर्थ 524ला 4 ने भाग जाणार, बरोबर। आता ही 4ची कसोटी आपण या दुसऱ्या उदाहरणांना वापरून बघितली, संबंधित आपलं उदाहरण हे आहे। आता याला आपण 5ची कसोटी पाहूया। बघा, 5च्या कसोटीचं खूप सोपं आहे, सर्वात सोपी कसोटी आहे। एकक स्थानावर, अंकांच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 हे दोन अंक हवेत, त्यावेळेसच 5 ने भाग जातो। मग आता दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक बघा 1 आहे, आपल्याला काय हवं होतं? 0 किंवा 5। उदाहरणार्थ तुम्ही कुठलीही संख्या लिहा आणि शेवटी त्याच्या 5 लिहा, याला 5 ने भाग जाणार म्हणजे जाणार। ठीक आहे, यामध्ये 5ची कसोटी समजली। आता या संख्येला 5 ने भाग जाईल का? नाही जाणार। आता या ठिकाणी 6, आपण 6ची विभाज्यतेची कसोटी बघू। आता 6ची अशी आहे विभाज्यतेची कसोटी, खूप सोपी आहे। जर त्या ठिकाणी त्या संख्येला 2ची आणि 3ची या दोन्हीही संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या जर लागू असतील तर त्या ठिकाणी 6ची सुद्धा, म्हणजेच 2 ने सुद्धा 3 ने सुद्धा जर दिलेल्या संख्येला भाग जात असेल, निशेष भाग जात असेल, तर त्या ठिकाणी 6ची सुद्धा कसोटी त्याला लागू होते। मग आता या ठिकाणी या संख्येला 2ची कसोटी लागू आहे का? नाही। 3ची आहे का? नाही। मग 6ची लागू होईल का? नाही, म्हणजे 6 ने भाग जाणार नाही। मग आता या ठिकाणी बघा, या 63 संख्येला 3 ने भाग जात होता आणि ही 36 संख्या आहे, यांची सुद्धा बेरीज 9च येते। 3 अधिक 6 किती होतं? 9। मग याला सुद्धा 3 ने भाग जातो, याला सुद्धा 3 ने भाग जातो।
पण या संख्येला ही समसंख्या असल्यामुळे हिला 2 ने भाग जातो आणि ही विषम संख्या असल्यामुळे हिला 2 ने भाग जाणार नाही. मग 2 ने ह्या संख्येला 2 ने भाग गेला, हिला जात नाही. या संख्येला 3 ने भाग गेला, या संख्येला 3 ने भाग गेला, मग याला 6ची कसोटी चालेल का? लक्षात घ्या, या दोन्हीही कसोट्या जर लागू होत असतील तरच 6ची कसोटी लागू होत असते. हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मग 6ची कसोटी या संबंधित आपल्या या संख्येला लागू होणार नाही. ठीक आहे, मग आता आपल्या ज्या कसोट्या आहेत यामध्ये बघा इतर उदाहरणं आपण जी घेत आहोत ती या संख्येशी रिलेटेड आहेत. ओके, आता बघा 7ची कसोटी आहे. सर्वात महत्त्वाचं बघा, 7ची कसोटी बऱ्याच जणांना समजणारी नाहीये. लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता 7ची कसोटी अशी आहे की एकक स्थानचा या ठिकाणी अंक जो आहे तो विचारात घ्यायचा असतो. या ठिकाणी एकक स्थानचा अंक जो आहे त्याला स्टार करा असं. ठीक आहे, आता यामध्ये बघा या 1ची दुप्पट करा, किती येतं? 2. आता या ठिकाणी आपण काय करायचंय, 1ची दुप्पट केल्यानंतर संबंधित आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर राहिलेल्या संख्येतून वजा करायचंय, 1ला परत घ्यायचं नाही. मग या ठिकाणी बघा 2 वजा केलं आपण, किती येईल उत्तर आपलं? 9331. मग या ठिकाणी या 1ची पुन्हा आपण आलेल्या 1ची पुन्हा दुप्पट करायची, तेच त्याचं उत्तर किती आलं? 2. पुन्हा राहिलेल्या संख्येमधून ते 2 वजा करायचं. या 1ला घ्यायचं नाहीये बरं का, लक्षात घ्या नीट व्यवस्थित, या 1ला घ्यायचं नाही. मग आता 931 आलं. मग पुन्हा या 1ची पुन्हा तुम्ही दुप्पट करा, ती राहिलेल्या अंकातून वजा करा, किती येते उत्तर? 91. पुन्हा या 1ची दुप्पट करा, जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी 7च्या पाड्यातील संख्या सापडत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही काय करायचंय, एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करायची आहे. मित्रांनो या ठिकाणी उत्तर काय आलं? 7. 7च्या पट्टीतील संख्या म्हणजे 7च्या पाड्यामधल्या संख्या वजाबाकीमध्ये येतात. मग या ठिकाणी बघा काय येईल? 7. आता तुम्ही 91 वरतीही थांबू शकता. जर तुम्हाला 91ला 7ने भाग देता येत असेल तर 7 बघा, 7 1 7 9, 9 मधून 7 गेले, खाली राहिले 2, 21, 7 त्रिक 21. म्हणजे या ठिकाणीही तुम्ही स्टॉप होऊ शकता, कारण 7च्या पट्टीमध्ये तुम्हाला ही संख्या आहे. पण 7च पाहिजे तर मग तुम्ही वजाबाकी करू शकता. पण या ठिकाणी उत्तर 7 आलंय, 7च्या पट्टीमध्ये आले, याचा अर्थ या संख्येला कशाने भाग जातो? 7ने निशेष भाग जातो. आता आपण 7ची कसोटी झाली, लक्षात आलंय? सर्वांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इतर उदाहरणांचा सराव सुद्धा करा. आता बघा पुढे आपल्याला या ठिकाणी 8ची कसोटी करायची आहे. 8ची कसोटी बघूया. 8ची कसोटी काय आहे? 8च्या कसोटीमध्ये एकक, दशक, शतक या तीनही अंकांचा आपल्याला विचार करावा लागतो. तीनही संख्यांच्या जागेचा विचार करावा लागतो. मग या ठिकाणी बघा 331 आहे. मग या 331ला 8ने भाग जातो का? बघा 331 भागिले 8, निशेष भाग गेला पाहिजे, बाकी शून्य आली पाहिजे. 8 चोक 32, 1 उरला, वरून 11 आले, 8 1 8, बाकी किती आली? 3. या ठिकाणी बाकी आपल्याला शून्य पाहिजे होती, परंतु ती आलेली आहे का? नाही. याचा अर्थ 8ने सुद्धा या संबंधित संख्येला भाग जात नाही. 8ची कसोटी ही आहे की एकक, दशक, शतक वरची मिळून जी संख्या होते त्या संख्येला 8ने निशेष भाग गेला पाहिजे, निशेष भाग जात नाही. मग या ठिकाणी ही 8ची पण कसोटी नाहीये. आता 9ची कसोटी आपण बघणार आहोत. 9ची कसोटी आणि 3ची कसोटी सारखीच आहे. मग 3ची कसोटी काय होती? संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आणि या ठिकाणी बघा या संख्येतील अंकांची बेरीज 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 1 19. 19 संख्येला 9ने भाग जातो का? नाही जात. 3ची कसोटी लागत नाही म्हणल्यावर 9ची कसोटी लागेल का? अजिबात नाही लागणार. 10ची कसोटी तर खूपच सोपी आहे बघा. 10च्या पाड्यामधल्या जेवढ्या संख्यांना भाग जाईल तेवढ्या संख्यांना, म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे? इथे 0 पाहिजे 10च्या कसोटीसाठी. आता 0 आहे का? नाहीये. या ठिकाणी काय आहे? 1 आहे. 10ची कसोटी खूप सोपी आहे, एकक स्थानी 0 पाहिजे तरच 10ने भाग जाईल, अन्यथा नाही. मग या ठिकाणी 10ची कसोटी पण नाहीये. आता सर्वात महत्वाची एक कसोटी आहे आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत, 11ची कसोटी. बघा आता या लसावी, मसावी किंवा विभाज्यता यासाठी आपल्याला अवयव पाडण्यासाठी ह्या गोष्टी, मूळ अवयव पाडण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
कोणती कसोटी कोणत्या संख्येला वापरायची काय ते आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. मग यामध्ये 11ची कसोटी आपण आता बघणार आहोत. 11च्या कसोटीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, दिलेली जी संख्या आहे या संख्येमधील एक आड एक येणारी संख्या म्हणजे बघा या ठिकाणी 9, इथे आहे 3 आणि इथे आहे 1, यांची काय करायची आहे बेरीज. 9 3 12 आणि 1 13 उत्तर आलं. पुन्हा वरच्या साईडला बाकीचे राहिलेले एक आड एक संख्या आहे 3 आणि 3, 3 अधिक 3 किती आलं 6. मग आलेलं जे उत्तर आहे 13 वजा 6 यांची वजाबाकी करा. यांचं जर उत्तर 0 किंवा 11च्या पटीत जर आलं, 11च्या पटीमध्ये जर आलं तर त्या ठिकाणी आपण काय समजायचं, 11ची कसोटी त्याला लागू होते. याचा अर्थ बघा 13 मधून 6 गेले खाली किती राहिले 7. मग 7 हे 11च्या पाड्यामध्ये आहे का किंवा वजाबाकी 0 आलेली आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी 11ची सुद्धा ही कसोटी नाही. बघा आता प्रत्येक कसोट्या आपण या संख्येला लावून बघितलेल्या आहेत. आता तुम्ही सुद्धा अशा ज्या संख्या आहेत त्या संख्यांना अशा ह्या कसोट्या वापरून बघायच्या आहेत. कोणते त्याचे विभाज्य आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2च्या 4च्या 6च्या 5च्या 8च्या ज्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्या आपल्याला या ठिकाणी संख्यांचे विभाजक असतील, अवयव असतील. विभाजक म्हणजे काय असतं, अवयव असतं. आणि हे अवयव विभाज्य किंवा विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला आता येणाऱ्या आपल्या पुढच्या तासिकेमध्ये नक्कीच लक्षात येतील. नक्कीच याचा उपयोग देखील होणार आहे. कसोट्या आवडल्या असतील, लक्षात ठेवायला सोप्या वाटल्या असतील तर 100% त्या ठिकाणी लाईक ठोकायचं आहे.